सो चला कोकणात जाऊया. कोकणात आणि ऑफिसमधून निघालेलो आहे आता आम्ही फुल डे भरून. आणि ज्या ज्या गावी चाललोय तो माझ्यासोबत आहे सर विवेक पांचाळ. खूप खूप धन्यवाद. सोपानगावचे रत्नागिरी जिल्ह्याच्या लांजा तालुक्यात एक गाव आहे निलवडे. एक कटिंग करूया. कापायला काय तो आज मार्लेश्वरलाच जाऊ. चला झाले लिंबू सरबत वगैरे पिऊ. आता चढायला सुरू. मंडळी दर्शन झालेलं आहे आमचं. जेवण बघा कोण बनवणार आहे. आमचे शेफजी बंडू भाऊ उर्फ सर्वेश. कौल चिकन. मंडळी गुड मॉर्निंग. आज आहे 2 तारीख. आता वाजलेले आहेत सकाळचे 7:15 आणि तुम्ही कोकणातली सकाळ बघू शकता. 1 मिनिट बघा बघा किती सुंदर अशी ही सकाळ आहे. मस्त शेत आहे, घर आहे, कोंबडा आरवतो आहे. सो आज आम्ही चाललो आहोत गणपतीपुळे इथे. सो सकाळी लवकरच निघायचा प्लॅन आहे म्हणून लवकर उठलो आम्ही. 8:15 ते 8:30च्या मध्ये आम्ही निघू. ऑन द वे नाश्ता वगैरे करू आणि मग डायरेक्ट गणपतीपुळे. गणपतीपुळे इकडून म्हणजे विलवडेवरून अराऊंड 2 hours जर्नी आहे. आम्ही मोस्टली कारनीच जाणार आहोत. एक मित्र आहे विवेकचा, तर तो कार घेऊन येणार आहे. मग आम्ही 5ही जण कारनीच जाणार आहोत. ते जाऊ, दर्शन वगैरे घेऊ. ॲक्च्युली आज सॅटर्डे आहे तर बघू किती गर्दी आहे. मोस्टली गर्दी तर असणारच आणि तिथे महाप्रसाद पण असतो. सो त्याचा लाभ घ्यायचा की नाही ते आम्ही तिथेच गेल्यावर ठरवू. ओके. सो आता फ्रेश वगैरे होतो आणि मग निघू आपण डायरेक्ट गणपतीपुळ्याला. चल. A few moments later. मंडळी मी फक्त एकटाच रेडी झालेलो आहे. 8:30ला निघायचं होतं. सॉरी 8ला निघायचं होतं. 8:45 झालेले आहेत. आणि हे सोपान महाराज बघा आत्ता आंघोळीला झालेले. तर चेहरा दाखव. हां बघा ही चूल आमची. चूल. आणि आमचे दादा कुठे गेलेले आहेत. दादा परत सॉरी ते सेन्सर बोर्ड कट करेल म्हणून ते नाही टाकलं. हे बघा यांची दाढ दुखते तर म्हणून थोडा वेळ लागतो आम्हाला. पण आम्ही लवकरच निघू. जा जा आंघोळीला. याचा टाईमपास चालू आहे बघा. हे यांची आंघोळ झालेली आहे. ऑलवेज फ्रेश असतं ते. सो ह्यांची आणि माझी आंघोळ झालेली आहे. सो बाकी अपडेट देईन मी निघीन तसा. चलो मंडळी आता वाजलेले आहेत 9:54 म्हणजे 10ला 6 मिनटं कमी आहेत. आणि आमच्या प्लॅनमध्ये थोडा चेंज झालेला आहे. ॲक्च्युली गणपतीपुळेला जायचं होतं पण जो कार घेऊन येणारा होता त्याचं समथिंग काम आलं की भाडं आलं. सो कॅन्सल झालं आहे ते. सो गणपतीपुळे नाही होणार आहेत. सो आम्ही सबस्टिट्यूट काढलेले आहेत म्हणजे जे काय अल्टरनेट साईट सीन आहेत तर आम्ही तिथे चाललो आहोत आता. सो जसे जसे आम्ही जाऊ तसं तसं मी तुम्हाला सांगत जाईन कुठे कुठे काय काय आहे. सो पहिला आम्ही इथे चाललो आहे ग्रामदेवतेचं मंदिर आहे. सो तिकडे. ओके चलो. पोचलेलो. एक 10 ते 15 मिनटाची जर्नी करून ग्रामदेवता इथे. हे बघू शकता सुंदर असं ग्रामदेवतेचं मंदिर आहे इकडे. घरापासून एक 10-15 मिनटाच्या डिस्टन्सवर. चला आता दर्शन करूया आपण. आज जाऊ.
म्हणजे आपला सोपान भाऊ आपल्यासाठी जांबूट तोडतोय बघा. मस्त आहे. मार भरपूर आहेत रे. मग दाखव 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 हे बघा. म्हणजे या बघा देवाचा दगड आहे. दरवर्षी होळीला हा उचलला जातो. ते म्हणजे ताकदीचं प्रतीक दाखवण्यासाठी. सो आता आपला सोपान भाऊ आहे तो दाखवणार आहे उचलून. ऐ शाबाश. पाठी टाका पाठी टाका. आमच्या ग्रामदेवतेचं दर्शन झालेलं आहे. आता आम्ही एक शंकराचं मंदिर आहे दुतापेश्वर. इथून 19-20 किलोमीटरवर आहे. अराऊंड किती अर्धा तासच्या डिस्टन्सवर आहे. सो चला. म्हणजे आता थांबलो एक वडापाव ब्रेकसाठी. मग इथे वडापाव सेंटर आहे. सो दुतापेश्वरला आपण एक 10 ते 15 मिनटामध्ये पोहोचू. त्याआधी जरा नाश्ता पाणी करू. ओके मग पुढे येऊ. म्हणजे हे बघा राजापूर मार्केट आहे. पोचलेलो आहे दुतापेश्वर मंदिर. कुठे दुतापेश्वर मंदिर इथे पोचलेलो आहे. चला आज जाऊया आपण. दुतापेश्वर राजापूर शहरापासून सुमारे 5 किलोमीटर अंतरावरील धोपेश्वर गावात हे मंदिर आहे. येथे गाभाऱ्यात एक वैशिष्ट्यपूर्ण स्वयंभू शिवलिंग आहे. पुराणात अशी मान्यता आहे की भगवान विष्णूने दक्ष प्रजापतीच्या यज्ञाचा नाश करताना उत्पन्न झालेले पाप धुण्यासाठी येथे भगवान शिवाची पूजा केली होती आणि त्याचमुळे याला धूतपापेश्वर असे नाव पडले. म्हणजेच पाप धुणारा ईश्वर. महाशिवरात्री आणि श्रावण सोमवार या दिवशी येथे भाविकांची प्रचंड गर्दी असते. इथे एक दत्त मंदिर पण आहे. तर ते आम्ही आता व्हिजिट करतोय. थोडं धावत जावं लागणार आहे. ऊन खूप आहे. काय रे विवेक मगाशी चालत होतास. हा कुत्रा आहे तो थांबला डायरेक्ट थांबला ते मी थांबलोय. कुत्रा लांबचा त्याला पाहिजे. दिदी कोपऱ्यात दर करतो. दिसाला सुंदर मोर आहे. लांडोन नाहीये. ओके जमलेले माझ्या तमाम हिंदू बंद बघितले ना मातानो. शिवाजी पार्क आणि मातोश्री विधानसभा म्हणजे आता जो तुम्हाला एक व्हिडिओमध्ये छोटा पार्ट दिसला असेल तो व्यक्ती जो आहे तो खूप थोर आहे, महान आहे. ते आहेत गुरुजी वसंत ठाकूर. तुम्ही गुगलवर सर्च करू शकता किंवा यूट्यूबवर पण त्यांचे व्हिडिओज आहेत. त्यांचा जो लेफ्ट हँड आहे त्याची नखत त्यांनी तब्बल 3 ते 4 फूट वाढवलेली आहेत.
असा त्यांचा रेकॉर्ड आहे. 2 नंबरवर आहे टॉप 2मध्ये. सो तुम्ही बघू शकता आणि त्या दृश्यात काय काय त्यांनी सांगितलेलं आहे तेही. आणि मिमिक्री आर्टिस्टही आहेत ते. मंडळी दर्शन झालेलं आहे आमचं आत्ताच. सो आता इथून एक अर्धा ते पाऊण तासाचं डिस्टन्स आहे. दुसरं पुढचं डेस्टिनेशन आहे ते अडिवरे ना, अडिवरे. तिथे महाकाली देवीचं मंदिर आहे. सो तिथे दर्शन वगैरे करू आणि मग पेटपूजा. ठीक आहे. A few moments later. म्हणजे 2:15 झालेले आहेत आणि आता आम्ही महाकाली देवीच्या मंदिरात पोहोचलेलो आहे. ते डांबराच्या रस्त्याचं काम चालू होतं म्हणून थोडा वेळ गेला ट्रॅफिकमध्ये. ओके, सो आज जाऊ, दर्शन घेऊ आणि मग जेवण करू. महाकाली मंदिर महाराष्ट्रातील राजापूर तालुक्यात अडिवरे येथे आहे. हे मंदिर कोल्हापूरच्या श्री अंबाबाई महालक्ष्मी मंदिरा इतकेच प्रसिद्ध आहे. महाकाली मंदिर हे एक जागृत मंदिर असून श्री महाकाली ही इच्छा पूर्ण करणारी देवी मानली जाते. महाकाली मंदिराच्या आवारात श्री महालक्ष्मी, श्री रवळनाथ, श्री महाकाली आणि श्री महासरस्वती यांची मंदिरे आहेत. तुझं नाव काय? अवनीश. बघा मंडळी, अवनीश म्हणून छोटा पुजारी भेटलेला आहे आम्हाला. आहे का? मंडळी आता समोर बघा, सोपान भाऊ आपला विहिरीतनं पाणी काढतोय. काय बोलतं? थर्ड आहे. ठीक आहे ना, बघ ना, ट्राय तर कर. मस्तपैकी महाकाली देवीचं दर्शन आमचं झालेलं आहे. सो आता पुढचा स्पॉट आहे सूर्य मंदिर. इथून एक 10 ते 15 मिनटाचं डिस्टन्स आहे. आत्ताच आम्ही वडापाव वगैरे खाल्लेला आहे. सो पोट भरलं आहे आणि आम्ही सूर्य मंदिरला जाऊ, मग तिकडून पुढचा प्रवास. A few moments later. आम्ही पोचलेलो आहे सूर्य मंदिर. इकडे गर्दी खूप आहे, गाड्या बघू शकता तुम्ही. चला आज जाऊ, दर्शन घेऊ, तुम्हालाही दर्शन देऊ. श्री कनकादित्य मंदिर हे महाराष्ट्रातील राजापूर तालुक्यातील कशेळी या गावात असलेले एक प्रसिद्ध आणि प्राचीन सूर्य मंदिर आहे. या मंदिरातील सूर्यदेवाची काळ्या पाषाणातील मूर्ती सुमारे 800 वर्षांपूर्वीची आहे. कशेळी गावातील कनकाबाई नावाच्या एका भाविक स्त्रीला स्वप्नात दृष्टांत होऊन ही मूर्ती समुद्राजवळील एका गुहेत सापडली. तिथे ग्रामस्थांच्या मदतीने तिची गावात प्रतिष्ठापना केली. त्या कनकाबाईमुळे ही मूर्ती मिळाल्याने या मंदिराचे नाव कनकेचा आदित्य म्हणजेच कनकादित्य असे पडले. रथसप्तमीच्या सोहळ्यात मंदिरात विशेष पूजा आणि मोठी यात्रा भरते. या दिवसात सूर्यकिरणे थेट मूर्तीवर पडतात. मंडळी सूर्य मंदिरचं पण दर्शन झालं आहे आमचं. आता वाजले 4. आता आपण निघतोय कशेळी सनसेट पॉईंटला. सो सनसेट तर काय एवढ्या लवकर होणार नाही, पण एक विवेक बोलला पॉईंट दाखवतो. सो बघून येऊया. ओके, चला. A few moments later. असं निसर्गरम्य वातावरणात आम्ही पोहोचलो आहोत. आपल्या इथे काय गुन्ह्यात राहते. तिकडे पुढं काय पण काय ना खाली जाऊया. कशेळी सनसेट पॉईंटला आम्ही पोहोचलोय. कशेळी सनसेट पॉईंट समोर बघू शकता म्हणजे दृश्य. थांबा दाखवतो 1-2 मिनटं. हे बघा, हे आमचे विवेक भाऊ ट्रायपॉड लावायला आणि फोनवर बोलतात बिझी. लडकी का चक्कर बाबू भैया. काय काय चालू आहे? काय झालं? काय म्हणणं काय तुमचं? असे मित्र पण असतात, फोटोच्या नावाने उन्हात बसवतात आणि फोनवर बोलत बसतात. कोणते मित्र? हेच ना. एवढा मागे गेला. ते मस्त बीच स्पॉट व्हिजिट करून निघालोय आता.
ऍक्च्युली काय झालं, आज सकाळी उठलो आणि बाबांचा मेसेज आला. बघितलं तर ते बोलले की इथे जवळ स्वरूपानंद महाराज यांचा मठ आहे, तो पण अवश्य विजिट कर. सो आता आम्ही एक नवीन साईट साठी चाललोय तिकडेच. इकडून एक कशेळीवरून एक अर्धा पाऊण तासाच्या डिस्टन्सवर आहे. सो ते विजिट करू आणि मग घरी जाऊ. म्हणजे आता वाजलेले 6 आणि आम्ही आलेलो आहोत स्वामी स्वरूपानंद महाराज यांच्या मठाजवळ. सो चला दर्शन करूया. पावस या गावात स्वामींचा मोठा मठ आहे. स्वामी स्वरूपानंद हे महाराष्ट्रातील, विशेषतः कोकणातील अत्यंत आदरणीय आणि ज्ञानेश्वर माऊलींच्या परंपरेतील महान सत्पुरुष होते. त्यांचे मूळ नाव रामचंद्र विष्णू गोडबोले असे होते. येथे स्वामींचा जन्मदिवस, गुरुपौर्णिमा इत्यादी अनेक उत्सव साजरे करतात. आता वाजले 7:30 संध्याकाळचे. या दिवसभरात 5 ते 6 साईटची कृपया केलेले आहेत. आता चाललोय घरी. सो 1-2 तास लागतील आम्हाला घरी पोहोचायला. म्हणजे जाऊन 9:30 होतील. तो आजचा दिवस तिथेच मी एंड करतोय. डायरेक्ट आता उद्या भेटू. चला रुको जरा, सबर करो. मंडळी, आपल्या प्रसन्नांचं बर्थडे सेलिब्रेशन होत आहे इकडे. हे बघा, केक बी मस्त आणलेला आहे. हे फटाके कुठे आहेत आपले? शॉट वगैरे आणलेले आहेत मस्त. सो एक 18व्या वर्षात पदार्पण करत आहेत ते. सो त्यासाठी एक छोटं सेलिब्रेशन करतोय आम्ही. ओके. आणि त्यांच्या बर्थडेला चंद्र पण आहे साक्षीला, बघू शकता वरती. चलो भेटला. हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे प्रशांत. आता विवेक आता घे त्यांना इकडे बघा. कधी उडाली गाडी? काय उडाली? पडते पडते बोलून चालू देवा. चालू आहे, सगळं चालू आहे. विवेक जा. तुम्ही चालू सर्वेश ना. अरे तू जा ना. जा सर्वेश. बंडू जा. सोबत धर आता. मी जातो. आलो मध्ये. धन्यवाद. बंडू तू धर. हा हा. थँक्यू थँक्यू थँक्यू. 100 वर्ष जगा. आपण इकडे चालू. नक्की 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 नक्की. 100 वर्ष जगा बोलले अजून म्हणजे 150 होतील. वेड्या. थँक्यू थँक्यू गाईज. थँक्यू. रानमेवा. मंडळी, गुड मॉर्निंग. आज आहे दिवस तिसरा, 3 मे. ॲक्च्युली आज आमचा जायचा दिवस आहे. संध्याकाळी 7:30ची ट्रेन आहे. सो आमच्याकडे खूप वेळ आहे. सो आता आम्ही बागेत आहोत.
इकडचा रानमेवा काढणार आहे, जे जे मिळेल ते काढणार आहे, तोडणार आहे आणि घरी घेऊन जाणार आहे. एकेकाचे लुक दाखवतो. दादा जरा इकडे बघा. आम्ही जेव्हा जायचो ना तेव्हा असं करायचं. नाही, आमचे दादा कसरत करत करत पुढे चाललेले आहेत. वापरतो ऍडव्हेंचर छोटी टाची घालून आलेत ना. ही तयारी कोणतो मोठे कोकणातला बिअर ग्रिल्स. वाच होते वाच. चला चला, चालत राहा, थांबू नका. ते गाणं आठवते, वाट दिसू दे. इथे बसायला मस्त असं वाटतं की पूर्ण मुरलेलं आहे तुम्ही इकडे. हो ना. आपण सगळीकडे जिथे जातो तिथे आपण छाप भरून येतो. हा लुक एकदम मस्त आहे. हे चष्मा का नाही लावत? काय 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 संध्याकाळी एक चिल्ड बिअर लॉलीपॉप. ते पण कुठे? आता बघ कुठल्याही जागेवर गेलो तरी आपल्याला फक्त एकच दिसतं, बसूया. ही बसायला चांगली जागा आहे. ही जागा बसायला चांगली आहे. वेळ काढावा माणसाने बसायला. बसल्याने असा एक चहा आणि गप्पा. स्मार्ट खेळता दादा. तो पण ऐकायला आलं रे. ती वहिनी बिचारी आमची साधी गोळी. म्हणजे एवढ्या 1-1.5 तासाच्या मेहनतीनंतर सगळ्यांचे चेहरे. प्रसन्न दादा, सगळी जास्त मेहनत प्रसन्नांनी केलेली आहे. चालायची फक्त. बघा एवढं सगळं गोळा केलेलं आहे. काजू, आंबे आणि जांभूळ. खरं तर आम्हाला आता दुपारी निघायचं आहे म्हणून आम्ही थोडी शिकार केली. आम्हाला आमच्याकडे वेळ कमी आहे म्हणून आम्ही थोडंसं एवढंच घेतलं आणि आता आलोय. कारण आम्हाला नदीवर वगैरे जायचं आहे. करवंद आहे का तुम्ही? करवंद आहे, त्यानंतर नदीवर आहे, खेळायचं आहे. फणसची फणस आहे. वाडी आणि मोठी दुसरी वाडी आमच्या विवेकची, त्या वाडीत पण जायचंय. आम्ही लवकर आलो. आंबे घ्यायचे दादांना. आंबे महत्वाचं. कोकणातला आंबा नाही नेला तर घरी घेणार ना मिसेस. A few moments later. मंडळी आता आम्ही चाललेलो आहे नदीवर, पण त्याच्या आधी आम्ही फणस काढू मस्त खायला. शिडी वगैरे घेतलेली आहे. आणि हा आमचा बंडू भाऊ. आणि हा आमचा बंडू भाऊ. चल नसेल ते फणस बघा, फणस नाही, सोपन भाऊने नाही, काढलेला फणस. बंडूनी काढलाय पण तुला देतोय क्रेडिट. माड तालुक्यात जिल्हा रायगडात फणस घेऊन चालले रत्नागिरीचे. फणस वाले. आता बोल. फणस घ्या, फणस. फणस वाले. डाळचो का हा एवढंच असतं. बेडवर नका, खाली ठेवा, खाली ठेवा. हे आपल्या हे नाही आता. हे नाही कच्चे. Much later. आउट आहे विवेक. आउट आहे. बरोबर इकडे तर मारलंय. भेटला. आता मला पडायचे. दोन बॉल आउट आहे.
खेळा रे मी आलो रे हा 2 बॉल खेळला फक्त. A few moments later. मंडळी आम्ही चाललोय नदीवर. विवेकची गँग बघा असे पळाले. अरे घाबरत नाही, या ना कॅमेरा मंडळी मस्त नदीवर आलेलो आहे आंघोळ करायला. दिवसभर आंघोळ नाही केली आहे. फळं वगैरे तोडायला गेलेलो. सो आता आंघोळ करू आणि मग घरी जाऊ. बघा दृश्य बघा मंडळी. येतो का पोहायला? ए विवेक कॅमेरा दे. मंडळी आत्ताच नदीवरून आलेलो आहे आम्ही. आता 6:15 झालेले आहेत. 7:30ची आमची ट्रेन होती पण ती नेमकी लेट झालेली आहे नशिबाने. सो आता पॅकिंग वगैरे करू आणि ऑफ टू मुंबई. सो हा व्लॉग मी इथेच एंड करतो. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटू नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. रुको जरा सबर करो. मंडळी मी व्हिडिओ इथे एंड केलेला पण सोपानच्या बोलण्यावर एक गाणं तुमच्यासाठी. कोकणातून स्वर्गातून जावंसं नाही वाटत आहे म्हणून. हा बघा विवेक भाऊ आमचा पुढे बसलेला आहे. विवेक रडत आहे आणि आम्हाला माझं पण घरी जावंसं वाटतं. डोळ्यात पाणी दिसत असेल. हे डोळे दाखव. चला मंडळी नवीन ब्लॉग मध्ये बाय बाय.